नमस्कार, मी प्रशांत कदम. प्रचंड वेदना होत आहेत हे बोलताना, पण शेवटी सत्य हेच आहे की हा महाराष्ट्र बाबा, बुवा आणि तथाकथित मांत्रिकांच्या कब्जामध्ये गेलेला आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणातले जे तपशील समोर येत आहेत ते प्रचंड धक्कादायक आणि चक्रावणारे आहेत. राजकारणी, अधिकारी, न्यायाधीश आणि काही सेलिब्रिटी मंडळी सुद्धा या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत. आत्ता माझ्या हातामध्ये तो FIR आहे, ज्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रार दिलेली होती आणि या FIRमधून या बाबाची जी सगळी कार्यपद्धती आहे ती आपल्याला दिसते आहे. ज्या महिलेनं ही तक्रार केली ती पहिल्यांदा 2021मध्ये या बाबाकडे गेलेली होती. तिच्याच घरातले कुटुंबीय नातेवाईक तिच्याकडे घेऊन गेलेले होते, तिचं लग्न ठरत नाहीये म्हणून. आणि त्यावेळी या बाबानं दिलेला सल्ला हा तिनं कॉलेजमध्ये असताना मांडला नाही, म्हणून मग नंतर तिचं लग्न मोडलं असं तिला वाटलं आणि पुन्हा नंतर ती या बाबाकडे जात राहिली वगैरे वगैरे. तपशील फार भयानक आहे. पण सोबतच या संपूर्ण प्रकरणामधल्या 3 तारखा या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली तारीख आहे 29 डिसेंबर 2025, 12 मार्च 2026 आणि तिसरी तारीख आहे 18 मार्च 2026. म्हणजे बघा, पहिला सिक्वेन्स काय आहे. इतक्या वर्षांपासून हा बाबा काम करतो आहे. त्याची जी संस्था आहे त्याच्यावरती सुद्धा जवळपास 2009-10 पासून ती रजिस्टर्ड दिसतीये. पण पहिली तक्रार बघा काय झालेली होती. 29 डिसेंबर 2025ला याच अशोक खरातनं तक्रार केलेली होती. पुण्याचा राजेंद्र जासूद आणि भायखळ्याचा दिनेश परब यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांची खंडणी मागतायत म्हणून. आणि त्याच्यानंतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता. म्हणजे पहिली तक्रार या तथाकथित बाबानं केलेली होती यांच्या विरोधात. त्याच्यानंतर बघा पुढं काय होतंय. 12 मार्च 2026ला या अशोक खरातच्या ऑफिसमध्ये जो शिपाई म्हणून काम करत होता तो संशयित नीरज जाधव याच्या विरोधात एका युवतीनं तक्रार केली. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिर्डीत गुन्हा दाखल झाला. आणि एक बाब अजून महत्त्वाची आहे की या अशोक खरातला अटक झालेली आहे 18 मार्चला आणि SITची स्थापना त्याच्या आधीच झालेली होती. 13 मार्च, दिव्य मराठीची बातमी आहे, 13 मार्च 2026ला बावी व शिर्डीतील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील आदेशानं SIT स्थापन झाली आणि खरातच्या अटकेनंतर या SITनं चौकशी सुरू केलेली आहे. फार कमी प्रकरणामध्ये हे घडतं की SIT तयारच आहे आधी. म्हणजे बघा की अनेक प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी आवाज उठवला जातो आणि त्यानंतर सरकार कुठंतरी SIT स्थापन करतं. इथं मात्र काय घडलेलं आहे, SIT तयारच आहे. याच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं. कदाचित सिलेक्टिव्ह लोकांनाच याच्यामध्ये अडकवायचं, सिलेक्टिव्ह लोकांच्याच गोष्टी याच्यामध्ये बाहेर काढायच्या, हा तर याच्यामध्ये प्रयत्न नाही आहे ना. हा एक मूलभूत प्रश्न याच्यातनं उपस्थित होतो. अर्थात अशोक खरात यानं केलेले जे कारनामे आहेत ते महाभयानक आहेत आणि हे आपले राजकारणी लोक याच्या नादी इतके लागले तरी कसे. आणि 1-2 नव्हेत, कितीतरी लोकांची नावं आहेत. म्हणजे अशोक खरातशी त्याच्या सगळ्या आश्रमाशी निगडीत असलेल्या लोकांची जी संख्या आहे ती पक्षविरहित आहे. रुपालीताई चाकणकर याच्यामध्ये आहेतच. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी जास्त आहे. या संबंधित देवस्थानच्या त्या ट्रस्टवरती सदस्य म्हणून होत्या. आणि अजून 2 गोष्टींनी त्यांचा संबंध जास्त गंभीर दिसतो. तो म्हणजे जी कंप्लेंट या बाबाच्या विरोधात करण्याचा प्रयत्न किंवा त्याचे कारनामे उघड करण्याचा प्रयत्न काही पत्रकारांनी केला, त्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच पुन्हा नोटिसा देतात आणि त्याच्या विरोधात कारवाई करायला पोलिसांना भाग पाडतात. हा अक्षम्य गुन्हा आहे. रुपाली चाकणकर महाराष्ट्रातल्या तथाकथित समाजाची जर थोडीफार जरी नैतिक वजन शिल्लक असतं तर त्या आत्ता या क्षणापर्यंत तरी आपल्याला पदावरती दिसल्या नसत्या. पण महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे की अजूनही त्या पदावरती आहेत. कदाचित दबावापोटी त्यांना नंतर राजीनामा द्यावाही लागेल. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये काय दिसतंय, ही सगळी व्यवस्था बरबटलेली आहे. आणि बऱ्याच लोकांचे म्हणजे याच्यामध्ये विखे पाटील आहेत, याच्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो दिसतोय. त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे की मी फक्त माझ्या कामानिमित्तच त्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्या पलीकडे माझा संबंध नाही आहे. जयंत पाटलांचा पण फोटो याच्यामध्ये दिसतोय. सोबतच केसरकर दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब काय माहिती आहे,
एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये ते या खरात बाबाला भेटले आणि तिथून नंतर त्याचं प्रश्न म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री जर जातात आणि त्याची भेट घेतात तर मग अजून काय बोलायचं. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी या त्यांच्या भेटीच्या विरोधात निदर्शनं केलेली होती, पण तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी ऐकलं नाही. आणि आता म्हणजे किती वर्ष झाली बघा, 4 वर्ष झाली. त्या 4 वर्षामध्ये जर अटकाव घातला असता तर कदाचित पुढची प्रकरणं घडली नसती, पण हे सगळं नंतर वाढत गेलं. आणि हा अशोक खरात नावाचा भोंदू बाबा त्या महिलेला कशी फसवणूक करत होता, म्हणजे त्याची कार्यपद्धती बघा, की मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी मागच्या जन्मातली राधा आहे असं म्हणून महिलेच्या डोक्यावरती तांब्या लोटा देऊन हा कॅप्टन खरात त्यांच्या कानाजवळ पुटपुटायचा. त्याच्या आधी पेढा आणि कडवट खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा, महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि लागलीच त्यांच्या अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलेसोबत असलेले जे व्यक्ती असायचे त्यांना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली दालनाबाहेर बसवून ठेवायचा आणि महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण करायचं. हा त्याच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न होता. 58 व्हिडिओ आपण म्हणतोय, त्याची संख्या 100च्या पलीकडे असेल असं सुद्धा आता पोलीस तपासामध्ये सांगितलं जात आहे. आणि ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी डॉक्टर दाभोळकरांनी आपलं म्हणजे रक्त आटवलं, त्यांच्या हयातीमध्ये तर तो कायदा मंजूर झालाच नाही. त्यांची हत्या झाल्यानंतर उशिरा या सरकारला जाग आली आणि नंतर हा कायदा या राज्यामध्ये संमत झाला. त्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे अशा पद्धतीचे बाबा केवळ आपलं काम करत नाही आहेत, तर अख्खं महाराष्ट्राचं जवळपास राजकीय प्रतिनिधित्व करणारे हे जे लोक आहेत हे त्याच्या पायाशी लोळण घेत आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याच्या आहारी जात आहेत. हा किती विरोधाभास आहे हे बघा. म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातलं म्हणजे त्याचं कायद्याचं खरं तर नाव पण बदललं नंतर, तेवढी पण हिंमत सरकारमध्ये नव्हती आणि त्या कायद्याचं नाव जे आहे ते जादूटोणा विरोधी विधेयक असं करण्यात आलेलं होतं. 14 वर्ष हा कायदा जो आहे तो अडकलेला होता आणि याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये एक तरतूद स्पष्टपणे आहे याच्यामध्ये, की एखादी व्यक्ती अलौकिक शक्ती असल्याचा दावा करते, कोणाचा तरी अवतार असल्याचं सांगते आणि त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीला पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती, प्रेयसी, प्रियकर असल्याचं सांगून लैंगिक संबंध ठेवते. त्यामुळं थेटपणे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणजे ज्याला आपण तो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्याच्या अंतर्गत जो गुन्हेगार आहे व्यक्ती त्याच्याच पायाशी ही सगळी आपली राजकीय संस्था जी आहे ती लोळण घेताना दिसत होती. आता या बाबाचे जे तपशील आहेत म्हणजे अधिकारी जात होते आणि अधिकाऱ्यांचे प्रश्न काय असायचे, त्यांच्या भविष्याबद्दलची चिंता, उपजिल्हाधिकारी कधी होणार, अपजिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन कधी मिळेल, पोलीस उपअधीक्षक पदावर पोस्टिंग कुठं मिळेल आणि त्याला गुरुदक्षिणा काय, तर त्याच्यासोबत जमिनीमध्ये गुंतवणूकसुद्धा या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फार भयानक आहेत. आता आज सुषमा अंधाऱ्यांनी तर पत्रकार परिषदेमध्ये हा पण दावा केला की स्वतः रुपालीताई चाकणकर या पण अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि त्यांनी स्वतःची करंगळी जी आहे अनामिका ही कापलेली होती आणि ती याच बाबाच्या सांगण्यावरून कापलेली होती असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा दावा आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नव्हे 9 मंत्री राज्य सरकारमधले आहेत हा दावासुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे. त्यामुळे किती भयानक हे सगळं प्रकरण आहे ते बघा. आणि या भोंदू बाबाचे आत्तापर्यंतचे बाहेर आलेले तपशील जे आहेत ते ऐकल्यानंतर तर आपण चक्रावून जातो. ही बातमी जी आहे ती दैनिक महाराष्ट्र टाइम्समधली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटले, अंदाजे 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली नाशिकमधली पाथर्डी इथली 30 एकर जमीन, 2 कोटीच्या वर किंमत असलेली सिन्नरमधली मिरगाव इथली 45 एकर जमीन, 30 कोटीहून अधिक बाजारभाव असलेलं खरेदी खत, पत्नी आणि 2 मुलींच्या नावे पाथर्डी गवळाणे शिवारात स्वतंत्र जमिनीचं खरेदी खत, 10 कोटीवर किंमत असलेलं फार्म हाऊस, अंदाजे 2 कोटी रुपये, ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वार्षिक उलाढाल, 5 कोटींच्या ओझर विमानतळाजवळ जानोरी 10वा मैल भागात जमिनी, कर्मयोगी नगरचा बंगला
आणि कॅनडा कॉर्नरचं ऑफिस 1 कोटीचं आणि सोबत शिर्डीमध्ये मोक्याच्या ठिकाणी शेत जमीन, त्याची सुद्धा किंमत जी आहे ती करोडोमध्ये आहे. एवढे सगळे. आणि आज अंजली दमाणी यांनी एक आरोप केला की मुंबईतला एक डेप्युटी कलेक्टर या खरातला सातत्यानं मदत करत होता, पैसे वकील पुरवत असून त्याचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप अंजली दमाणी यांनी केलेला आहे. आणि त्यांनी या अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं नाही आहे, पण सरकारमध्ये काम करणारे शासन व्यवस्थेमधले लोक जर हे धंदे करत असतील तर मग सामान्य लोकांची काय अवस्था, हा याच्यातला प्रश्न आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं खरातच्या सगळ्या नेत्यांशी संबंध दिसत आहेत, त्याच्यानंतर पुढं नेमकं काय होणार, म्हणजे आपण बघितलेलं आहे उत्तरेमध्ये बाबा राम रहीम असेल, त्याच्यानंतर आसाराम असतील, या सगळ्या बाबांना अशाच लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक झाली, पण तरी देखील त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्या श्रद्धेमध्ये, त्यांच्या एकूण व्यवहारामध्ये कमी झालेली नाही आहे. या अशोक खरातच्या बाबतीत सुद्धा तेच होऊ नये. आणि ही सगळी व्यवस्था जी आहे ती केवळ प्रकरण समोर आल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी या बाबाचा म्हणजे पुरेपूर वापर करून योग्य वेळी त्याला फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवते का, हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं काय नेमकं पुढं होतं आहे हे आपल्याला बघावं लागेल. या खरातचे वडील वारल्यानंतर चाकणकर तिथं होत्या, खरातची भाची चाकणकरांच्या घरी राहते, खरात आणि चाकणकर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार असून त्यांची कागदपत्र आपण 2 दिवसामध्ये सादर करू, असं सुषमा अंधारे यांनी आज म्हटलेलं आहे. त्यामुळं या लेवलला आता या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आता जी तक्रार या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित महिलेने दिलेली आहे त्याच्यामधले काय तपशील आहेत, तर त्याच्यामध्ये ती महिला असं म्हणते की जुलै 2021मध्ये लग्नाचं स्थळ आलेलं होतं आणि त्या स्थळाबद्दल अशोक कुमार बाबांना विचारण्याकरता माझे जिजू यांच्यासोबत मी गेले आणि तेव्हा त्यांनी मला एक पेंडेंट जो आहे तो गळ्यात घालण्यासाठी दिला आणि हा जर तू पेंडेंट घातलास मुलासोबत तर तुझं चांगल्या मुलासोबत लग्न जुळेल, पण मी नंतर तो घातला नाही आणि त्यामुळं मग नंतर त्यांनी पुन्हा त्याच्यामुळं तुझं लग्न मोडलेलं आहे असं म्हटलं आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती संबंधित महिला जी आहे ती पुन्हा त्या बाबाकडे गेलेली होती आणि त्यावेळी त्याने 50,000 रुपये त्यांच्याकडनं घेतले. नोव्हेंबर 2025पर्यंत त्यांना वेगवेगळी स्थळं येऊ लागली आणि मग याच बाबाला विचारून नंतर त्यांनी योग्य मुलगा कोण असं म्हणून त्याच्यासोबत लग्न केलं. पण नंतर हा बाबा जो आहे तो काही आठवड्यानंतर फोन करून मिरगाव येथील मंदिरात करायच्या विधीबाबत चर्चा करायची असल्याचं सांगून ऑफिसमध्ये बोलवलं. जिजू काही कामानिमित्त बाहेरगावी असल्यानं आणि बहीण आजारी असल्यानं मी एकटी गेले. मला त्यांनी खुर्चीवर बसण्यास सांगितलं. बाबांनी प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ग्लासमध्ये पिण्यास दिलं. पाणी पिल्यानंतर त्या पाण्याची चव खारट व कळवट लागली. पाणी पिल्यानंतर मला गरगरल्यासारखं मळमळल्यासारखं वाटू लागलं. तेव्हा बाबांनी सांगितलं की तू जितकं पाणी पिशील तितकं तुला शुभफळ भेटेल. आणि त्याच्यानंतर डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणू लागले आणि मग त्यांनी मला तुला या ठिकाणी दोष आहे असं म्हणून अंगावरच्या सर्व ठिकाणी स्पर्श करू लागले. पाठीमागून मिठी मारली आणि कसा तो त्यांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे याचा सगळा तपशील याच्यामध्ये दिलेला आहे. आणि हे 2021 पासून ते 2025 म्हणजे 2022 ते 25 3 वर्षाच्या काळामध्ये हे सगळं घडलेलं आहे. आता ही एक तक्रार झाली. अशा अनेक महिला आहेत की ज्या या संपूर्ण प्रकरणामध्ये या बाबाच्या अशा सगळ्या कार्यपद्धतीला बळी पडलेल्या आहेत. यातल्या काही स्वखुशीनं गेलेल्या होत्या का, त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना होती का, आणि मुळामध्ये आपल्या राजकीय नेत्यांना जराही लाज नाही आहे की अशा पद्धतीच्या गोष्टींच्या आहारी आपण जातोय आणि त्यातून ही अपप्रवृत्ती जी आहे ती इतकी फोपावताना दिसते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती किती रसातळाला गेलेली आहे हे या एका प्रकरणातून आपल्याला दिसतं आहे. चाकणकरांचा राजीनामा तर तातडीनं व्हायलाच पाहिजे, पण सोबत ज्या ज्या लोकांनी या तथाकथित बाबाला पाठीशी घातलेला आहे त्या सगळ्यांनाच खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये धडा मिळाला पाहिजे. पण तो पुढं काय नेमकं होतं आहे ते आपल्याला कळेल. तुर्तास आपण इथं थांबूयात. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.